विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. अभ्यास आपला छान सुरू आहे. पण मी तुम्हाला आता सांगतो काय ते बघा, की याच्यात मी तुम्हाला 8 ते 10 प्रश्न देईन. त्यात एम-सी-क्यू विचारले जाऊ शकतात, व्ही-एस-ए येतील, सेक्शन बी मध्ये, सेक्शन डी मध्ये प्रश्न येतील किंवा जे प्रश्न आलेत तेच आपण घेतोय आणि तेच रिपीट होणार आहे हे आपलं तर टॅग तुम्हाला माहितीच आहे. पण मेन पॉइंट काय? मेन पॉइंट मी तुम्हाला सांगतोय, क्वेश्चन द्यायच्या अगोदर मी तुम्हाला विचारतोय, की डेल्टा एच आणि डेल्टा यू मधलं रिलेशन केलं का? डेल्टा एच इक्वल्स टू डेल्टा यू प्लस डेल्टा एनआरटी. नाही केलं तर पहिल्यांदा करा. क्वेश्चन 2, डेल्टा यू इक्वल्स टू आता क्यू प्लस डब्ल्यू आहे. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स केला का? त्याच्यावरची इझी न्यूमेरिकल आहेत ते पहिल्यांदा करा. क्वेश्चन 3, पीएच प्लस पीओएच इक्वल्स टू 14 असतं. केलं का? करा, करा, करा. क्वेश्चन 4, अल्फा इक्वल्स टू आय मायनस वन अपॉन एन मायनस वन. अल्फा इक्वल्स टू हे सोल्युशन टॉपिक मधलं आहे. हे कुठलं आहे? आयोनिक मधलं आहे. करायचंय. त्याच्यानंतर मी अजून एक क्वेश्चन देणार तुम्हाला. एक क्विक रिव्हिजन चाललंय आपलं बरं का, लक्षात घ्या. क्विक रिव्हिजन. ओके. आता याच्यामध्ये मी तुम्हाला सांगू का, की कसं आहे, प्रश्न तसे खूप आहेत. पण ह्याला 4 बास एवढे? मी लक्षात ठेवतो बरं का. नेक्स्ट व्हिडिओला मी अजून 4-5 प्रश्न देईन. अजून देईन लक्षात घ्या, की तेवढं केलं तरी पुष्कळ आहे बाळांनो. हेच प्रश्न येणार परीक्षेत. त्यात प्रत्येक वेळेस आलेले प्रश्न कुठले आहेत? हां, हां, हां. हा मी इथं लिहितोय 100% सीईटी ला फर्स्ट लॉ वरती प्रश्न येतो. कसा येतो? एडिएबॅटिक साठी विचारतात. क्यू इक्वल टू 0 असल्यामुळे डेल्टा यू इक्वल टू डब्ल्यू येणार. आयसोकोरिक साठी डब्ल्यू इक्वल टू 0 असल्यामुळे एवढं ना. आयसोथर्मलला डेल्टा यू इक्वल टू 0 तर क्यू इक्वल टू मायनस डब्ल्यू येणार. आता केमिस्ट्रीचं डोक्यात एंटर करायचं बघा, लक्षात घ्या. मेन पॉइंट काय? हे 4 प्रश्न केल्यानंतर मग चला पहिला प्रश्न. हे सगळे ना पीवायक्यूज आहेत. हे सगळे सीईटी मध्ये आलेले प्रश्न आहेत आणि हे सगळे त्रासदायक प्रश्न आहेत. होत नाही, पण आपण जर एकमेकात डिस्कशन केलं, परत-परत प्रश्न विचारले, मग नेक्स्ट लेक्चरला विचार मी, की ह्याचा यूज विचारेन तुम्हाला मी. हे जे आता तुम्ही नोट्स काढताय ना, मी माझ्या एका चांगल्या मुलाची नोट्स हातात ठेवेन आणि तुम्हाला प्रश्न विचारेन. फिल इन द ब्लँक टाइप घेऊया आपण. बघा, ब्रॉन्झ बद्दल दिलाय पहिला पॉइंट. ब्रॉन्झ जे आहे ना, बघा, कुणाचं अलॉय आहे असं विचारतील. मग ते आहे कॉपर आणि टिन. ठीक आहे. सगळ्यात महत्वाचं स्टॅच्यू वगैरे सगळं तुम्हाला माहिती आहे. पण तो पहिला प्रश्न आहे, की ब्रॉन्झ इज अन अलॉय ऑफ कॉपर अँड टिन. ओके. इथं नावातच आहे. हे आलाय परीक्षेत. क्युप्रा निकेल ऑब्व्हियसली क्रोमियम आणि निकेल असणार आहे. होय, नाही, नाही चुकलं माझं. कॉपर आणि निकेल आहे. कॉपर आणि नायक्रोम, नायक्रोम. त्यात निकेल आणि क्रोमियम आहे. बरं झालं. नायक्रोम इथं आहे बघा, लक्षात घ्या. इथं क्युप्रा म्हणजे सीयू कॉपरच आहे, लक्षात घ्या, आणि निकेल आहे. सगळ्यात महत्वाचं कशासाठी यूज करतायत? मरीन कंडेन्सर ट्यूब. विच ऑफ द फॉलोइंग अलॉय इज यूज्ड? मरीन म्हणलं की क्युप्रा निकेल लक्षात ठेवा. ओके. स्टेनलेस स्टील आर यूज्ड इन द, हे सगळं माहिती आहे. स्टेनलेस स्टील कुठे यूज करतात तुम्हाला माहित आहे. ओके. आता हे नायक्रोम वायर. इथं काय विचारतील? निकेल आणि क्रोमियम आहे. नावातच पहिला निकेल आणि मग क्रोमियम आहे. रेशो 8:20 विचारतील. मग काय काय लक्षात ठेवलं? ब्रॉन्झ, क्युप्रा निकेल, नायक्रोम. टायटॅनियम alloy withstands stress up to high temperature and used in the ultra high speed flight, fireproof bulkheads and exhaust shrouds. प्रत्येक अलॉयचं यूज इम्पॉर्टंट आहे, लिहून काढा. परत परत वाचायचं, लक्षात घ्या थोड्या वेळानं. म्हणजे मेन प्रश्न तर आपण करणार आहे. डेरिव्हेशन करणार आहेत, न्यूमेरिकल करणार आहेत, डेफिनेशन करणार आहेत. पण हे प्रश्न काय सारखे करावे लागत, म्हणजे खूप वेळ लागत नाही ना, पण सारखे रिपीट करावे लागतायत. नेक्स्ट बघा. सगळ्यात महत्वाचं ही एमसीक्यू बघितले. मी बघितलाय हा प्रश्न पीवायक्यूज मध्ये बघितलाय, की स्टील मध्ये किती टक्के कार्बन असतं. मग ऑल स्टील्स हॅव 2% कार्बन. एक छोटस वाक्य आहे, पीवायक्यू मध्ये आलेलं आहे. 2% कार्बन. ओके. नॉन फेरस अलॉय मी हे कशासाठी दिलंय सांगतो इथं. चला, ब्रास, कॉपर आणि झिंक. ब्रॉन्झ, कॉपर आणि टिन. लिहून घ्या, माझंच कधी लक्षात राहत नाही, बऱ्यापैकी गोंधळ होतो, लक्षात घ्या. ओके. बर, नेक्स्ट. आता हे आलेले प्रश्न, सगळे आलेले प्रश्न आहेत. MnO2 acts as a decomposition of पोटॅशियम क्लोरेट मध्ये MnO2 वापरतात. आता हे जे पोटॅशियम क्लोरेट आहे ना, हे सीईटी साठी इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जर पुस्तक काढून बघितलं ना, इथं KCl तयार होतं आणि प्लस O2. याला मी ट्वाइस न मल्टिप्लाय करतो, याला ट्वाइस न आणि ह्याला थ्राइस. याचं मोलार मास आहे 122.5. कसं माझ्या लक्षात आहे? अरे, सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. हे एक रिएक्शन वरतीच 5 ते 6 वेळा प्रश्न रिपीटेड आहेत. ओके, बरं जाऊ दे.
बरं, मग त्याच्या डिकंपोजिशनसाठी कॅटलिस्ट कोण आहे? MnO2. सगळ्यात महत्वाचं अमोनियामध्ये कोण अमोनियाच्या प्रिपरेशनमध्ये हेबर्स प्रोसेस, मॉलिब्डेनम आणि Fe हे कॅटलिस्ट म्हणून यूज होतात. कोबाल्ट थोरियम अलॉय, फिशर ट्रॉप्स प्रोसेस, कोबाल्ट थोरियम लक्षात ठेवायचं. लिहून काढा. ओके. आणि सगळ्यात महत्वाचं इथं बघा, सल्फर डायऑक्साइड पासून सल्फर ट्रायऑक्साइड तयार करताना प्लॅटिनाइज्ड एस्बेस्टॉस वापरतात, की जे अतिशय घातक असतं लक्षात घ्या. लंग्स डॅमेज करून टाकतं. लंग्स डॅमेज होतं त्याच्यामुळे लक्षात घ्या. काहीतरी फायर प्रूफ त्याच्या प्रॉपर्टीज आहेत रे, त्यामध्ये जहाजांमध्ये सुद्धा वापरतात. तेव्हा जेव्हा मोठं जहाज ते भंगारमध्ये घालतात ना म्हणून आपण लक्षात घ्या, तेव्हा ते कट वगैरे करतात ना, तिथले जे लेबर्स आहेत ना त्यांना लंग्सचे आजार होतात बरं का, हे याच्यामुळेच. एस्बेस्टॉस. ओके. बरं, मग हे लक्षात राहील. सल्फर डायऑक्साइड, सल्फर ट्रायऑक्साइड हे कोबाल्ट थोरियम हे किती प्रश्न आहेत ना सोपे-सोपे, पण एकदा वाचले की लक्षात राहतात बरं का. 2 वेळा एकदा म्हणजे परीक्षेत आठवतात तरी आपण केलंय हे. नसेल ना तर मग गोळ्याच मारायच्या. दुसरा ऑप्शनच उरत नाही. आता इथं काय दिलं आणखीन बघा. हे आपल्याला माहिती आहे रेनी निकेल. निकेल, प्लॅटिनम, पॅलाडियम हे हायड्रोजनेशन प्रोसेसमध्ये वापरतात. ओके. आणि सगळ्यात महत्वाचं पाम ऑइलला ते नाही का मैदा नाही रे, डालडा तयार करण्यासाठी वापरतात. ओके. प्रोडक्शन ऑफ मार्गरीन. आता कार्बन मोनॉक्साइड, कार्बन डायऑक्साइड and hydrogen are formed by, ठीक आहे, the reaction of carbon monoxide and steam with a ओके FeCr कॅटलिस्ट वापरतात. म्हणजे कार्बन मोनॉक्साइड पासून कार्बन डायऑक्साइड आणि हायड्रोजन पाहिजे. ओके. तर या केसमध्ये Fe आणि Cr हा कॅटलिस्ट वापरतोय. काय काय लक्षात ठेवा. कोबाल्ट थोरियम कुठे रे? फिशर ट्रॉप्स, गॅसोलिन पेट्रोलसाठी. MOFE अमोनियाचं हेबर्स प्रोसेस. MnO2 ClO3 ठीक आहे. प्लॅटिनायझर एस्बेस्टॉस SO2 चं SO3 मध्ये. नेक्स्ट फॉर्मेशन ऑफ इंटरस्टिशियल कंपाऊंड. हे डिफेक्ट आहे सॉलिड स्टेट मध्ये आहे, की जेव्हा ना इम्प्युरिटी त्या इंटरस्टिशियल स्पेस मध्ये जातात ना तेव्हा हा डिफेक्ट तयार होतो लक्षात घ्या. आणि हे कंपाऊंड तयार होतात म्हणूया आपण. when small atom like hydrogen, carbon trapped interstitial space मध्ये the compound formed are called interstitial compound. इथपर्यंत डेफिनेशन्स करा आणि त्याच्या या प्रॉपर्टीज करा. ऐका, प्रॉपर्टीज खूप सोपं आहे. मेटल्स आहेत ते. मेटल आहेत म्हणल्यावर हार्ड, गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. केमिकल प्रॉपर्टीज काही चेंज होत नाहीत. मेल्टिंग पॉइंट पण ऑब्व्हियसली मेटलचे हाय असणार आहेत. डेन्सिटी मात्र पेरेंट पासून लेस असणार आहे. द मेटॅलिक कार्बाइड्स आर केमिकली इनर्ट, एक्स्ट्रीमली हार्ड एज डायमंड. बरोबर आहे. मेटॅलिक कार्बाइड आणि डायमंड आणि हायड्राइड्स ऑफ ट्रान्समिटर आर युज्ड ॲज अ पॉवरफुल रिड्युसिंग एजंट. काय मला माहिती आहे का ह्याच्यात काय तुम्हाला मी सगळं असं शॉर्ट मध्ये शोधून देतोय. संध्याकाळपर्यंत तुमचे एवढे प्रश्न तयार होणार आहेत ना आणि त्यातलेच प्रश्न तुम्हाला परीक्षेत दिसल्यावर तो आनंद वेगळाच असणार आहे. हे आता ऐका, डोळे उघडा, नीट ऐका. केमिकल कायनेटिक्स या टॉपिक मध्ये झिरो ऑर्डर, सुडो फर्स्ट ऑर्डर, त्याच्यानंतर फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर ह्या सगळ्याच्या काही रिएक्शनचे एक्झाम्पल्स दिलेत ना, परीक्षेत तेच विचारतात. सांगू का तुम्हाला? हे अमोनियाचं डिकम्पोजिशन आहे ना, ठीक आहे, हे जे आहे ना झिरो ऑर्डर रिएक्शन आहे. शांतपणे बघा. नायट्रस ऑक्साईड लक्षात ठेवा. नायट्रस ऑक्साईडचं डिकम्पोजिशन सुद्धा झिरो ऑर्डर रिएक्शन आहे. पण हायड्रोजन पेरॉक्साइडचं डिकम्पोजिशन ही फर्स्ट ऑर्डर आहे. N2O5 चं डिकम्पोजिशन सुद्धा फर्स्ट ऑर्डर आहे. पुस्तकातली एक्झाम्पल येणार आहे. येणार परीक्षेत. हे देतील डिकम्पोजिशन ऑफ अमोनिया ऑन प्लॅटिनाइज्ड मेटल इज अ एक्झाम्पल ऑफ ऑप्शन असणार आहेत. झिरो ऑर्डर, फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर. आणि इथं बघा, इथं NO2 आहे. ओके. आणि हे जे आहे ना, हे सेकंड ऑर्डर आहे लक्षात घ्या. आणि इथं 2 मॉलिक्यूल आहेत. त्यामुळे त्याची मॉलिक्युलरिटी सुद्धा 2 आहेत. ऑर्डर ऑफ रिएक्शन 2 आहेत. ऑर्डर ऑफ रिएक्शन ही एक्सपेरिमेंट रिएक्शन नाही काढता येत बरं का बाळांनो लक्षात घ्या. ती एक्सपेरिमेंटल क्वांटिटी आहे. गेस थोडंफार करता येईल, पण परफेक्ट नाही काढता येणार. त्यामुळे तुम्ही सर लक्षात घ्या. ही एक्झाम्पल्स लक्षात ठेवावी लागतील. दुसरा ऑप्शन नाहीये. ओके. मला लक्षात राहिलं अमोनियाचं हे ते. मला 1-2 वेळा फक्त वाचावं लागेल लक्षात घ्या. म्हणजे हे तुमचं आहे. तुम्ही असं बोललं पाहिजे लक्षात घ्या. नेक्स्ट सुडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन म्हणजे काय बघा, की ऍक्च्युअली इथं तुम्ही रेट लॉ लिहिताना H2O लिहिलंय, पण ते एक्सेस क्वांटिटीमध्ये आहे. कसं आहे एक्सेस. इथं एक्सेस लिहायला पाहिजे होतं लक्षात घ्या. ओके, पण दिलंय का बघूया. द रिएक्शन इज सॉल्व्हंट वॉटर इज प्रेझेंट इन एक्सेस म्हणूया आपण. दॅट इज द चेंज इन त्याचं वॉटर ऑलरेडी एक्सेस घेतल्यामुळं त्याचं कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट राहतं रे. चेंज होत नाहीये. त्याच्यामुळं ही फर्स्ट ऑर्डर रिएक्शन आहे. ऍक्च्युअली 1 आणि 1 2 पाहिजे, पण ती नाही. फर्स्ट ऑर्डर रिएक्शन म्हणून बिहेव करते. एक्झाम्पल करा आणि थांबा. आता माझं ऐकायचं. तुम्ही एवढं व्हिडिओ ऐकताय ना माझं.
हा प्रश्न ऑलरेडी जर 2 ते 3 वेळा रिपीट झाला असेल सुडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन तर ह्यावेळेस सुद्धा चान्सेस आहेत. वॉटर एक्सेस आहे की नाही? मग हे जे आहे ना हायड्रोलिसिस ऑफ शुगर, ग्लुकोज आणि फ्रुक्टोज तयार होतं. हे सुद्धा सुडो फर्स्ट ऑर्डर असण्याची शक्यता आहे का? आहेच. चेक करा. ओके. शांतपणे बघा, की पहिल्या रिएक्शनमध्ये जी तयार झालंय, जी स्लो आहे जाऊ दे. पण दुसऱ्या रिएक्शनमध्ये ते युटिलाइज झालंय. मग पहिल्या रिएक्शनमध्ये जे तयार झालंय, दुसऱ्यामध्ये जे युटिलाइज होतंय त्यालाच म्हणायचं रिएक्शन इंटरमिजिएट. सो सिंपल आहे. रिएक्शन इंटरमिजिएट म्हणजे काय विचारतायत तुम्हाला मी सांगितलंय. इक्वेशन ओव्हरऑल रिएक्शन लिहायचे ना, ओव्हरऑल एफला एफ काय होणार कॅन्सल. NO2 NO2 2 NO2 आहे. F2 आहे. 2 N2F आहे. झालं. ओव्हरऑल रिएक्शन म्हणजे कळालं का? दोन्हीकडचे कॉमन कॅन्सल करा आणि लिहा ओव्हरऑल रिएक्शन. स्टेप 1 स्लो आहे त्यामुळे त्याच्या स्लोचाच वापर करायचा असतो रेट लॉ लिहिताना NO2 आणि F2. ठीक आहे. इथं ऑर्डर 1 लिहिलंय पण ते गेस केल्यासारखं केलंय, प्रेडिक्ट केलंय लक्षात घ्या बरं का. मग हे करून दाखवतोय का? पहिल्या रिएक्शनमध्ये NO3 तयार झालेलं आहे. दुसऱ्या थांबा, थांबा, थांबा. सगळंच कॅन्सल होतंय काय? मग 2-2 रिएक्शन इंटरमिजिएट होतं यांच्यात. NO आणि O3 गिव्हज NO2 आणि O2. थांबा. रेट लॉ जो स्लो आहे त्याच्यासाठी घ्यायचा असतो लक्षात घ्या. NO आणि O3 पहिल्या रिएक्शनसाठी त्यांनी रेट लॉ घेतलाय. म्हणजे ऑब्व्हियसली ही पहिली रिएक्शन स्लो असणार आहे. बरं. आणि रेट डिटरमायनिंग स्टेप पहिलीच असणार आहे रेट डिटरमायनिंग स्टेप जी स्लो असते. ओके. ओव्हरऑल रिएक्शन लिहायची तुम्हाला? मला जरा डाऊट यायला लागलाय पण ओव्हरऑल NO3 ला NO3 याला हे कॅन्सल. 2-2 रिएक्शन इंटरमिजिएट आहेत. तर ह्याच्यापासून हे मिळणार आहे. लक्षात घ्या. ओके. ओव्हरऑल रिएक्शन लिहायचंय कळालं. व्हिच इस द रिएक्शन इंटरमिजिएट? दोघं ते आहेत. कारण पहिल्या रिएक्शनमध्ये जो तयार होतो, दुसऱ्या रिएक्शनमध्ये जो यूज होतो तो रिएक्शन इंटरमिजिएट. आता हे जे आहे ना शेवटचा टॉपिक बरं का. म्हणजे केमिकल कायनेटिक्स मधलं काय करायचं आहे? एक्झाम्पल करायचं आहे, रिएक्शन इंटरमिजिएट करायचं तुम्हाला. अजून एक देऊ का रे प्रश्न? ऑर्डर ऑफ रिएक्शन आणि मॉलिक्युलरिटी मधला डिफरन्स करा. दोघेही सेम असू शकत नाहीत. बरं असू शकतात आणि असू शकत पण नाही बरं का. बरं. नॅनो टेक्नॉलॉजीची डेफिनेशन. नॅनो म्हणजे काय हे परीक्षेत आलंय. ड्वार्फ ग्रीक मध्ये आहे लक्षात घ्या. ओके. हे बी परीक्षेत विचारलंय. इतकं सोपं. बोनस मार्क आहेत, की नॅनोमीटर म्हणजे 10⁻⁹. आता हे खरी गंमत आहे. काय यांनी दिलंय बघा की 0 डायमेन्शनला सगळ्या डायमेन्शन नॅनो स्केलमध्ये असतात 0 डायमेन्शनला. 1 डायमेन्शनलला 2 डायमेन्शन नॅनो स्केलमध्ये असतात. आणि 2 डायमेन्शनला 1 डायमेन्शन. आणि 2 ला 2, 0 ला 0, 1 ला 1 दिलं चाललं असतं. पण जाऊ दे, जाऊ दे, जाऊ दे. त्याचे एक्झाम्पल्स इम्पोर्टंट आहेत बरं का. सगळ्यात महत्वाचं दिलेत का एक्झाम्पल? 0 डायमेन्शनल नॅनो पार्टिकल्स. ओके. 1 डायमेन्शनल नॅनो वायर्स, नॅनो रॉड हे 1 डायमेन्शनल आहेत. 2 डायमेन्शनचे काय एक्झाम्पल दिलेत का? थिन फिल्म्स. हे जरा कठीण आहे, लक्षात ठेवावं लागेल. मग चला, व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला काय सांगतोय बघा, की तुम्हाला काय करायचं आहे, की ते पहिले 5 प्रश्न आणि ह्या सगळ्या MCQs लिहून काढायचे आहेत. ऑल द बेस्ट.